2 दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्याचा उल्लेख करणं योग्य ठरणार नाही असं वक्तव्य करून त्यांनी छत्रपतींचा अवमान केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन त्याचा निषेध करण्यात आला व अशा व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करतो। या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात फुलेशाहू आंबेडकर विचारसरणीवर चालणाऱ्या या महाराष्ट्रात अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही असा संदेश या ठिकाणून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्र सरकारला, राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्ही विनंती करू इच्छितो की कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती मालेगावच्या जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री यांना या ठिकाणून करत आहोत। यांनी जे महाराजांबद्दल चुकीचं आणि धुळपृष्ठ नालायकीसारखं जे वक्त केलंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा जे काही असे विचारांचे आचारांचे जे लोक आहेत यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे ही शासनाकडे आमची विनंती आहे। का असे काही लोक वक्त केल्यानंतर या महाराष्ट्र राज्यात आणि देशात तेढ निर्माणाचा प्रयत्न करायचा असेल कदाचित अशी शक्यता व्यक्त करता येते म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला, शासनाला यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी ही विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार मुजरा करून आज जे आणि कोणी छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व समाजातील, सर्व थरातील घटक या ठिकाणी जमा झालेले आहेत। बंधूंनो, इतिहास साक्षी आहे आणि त्या इतिहासाला खोडण्याचा जो खोडसाळपणा चालू आहे त्या खोडसाळपणा करणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारने एक वेगळा कायदा बनवला पाहिजे। जेवढेही राष्ट्रीय पुरुष आहेत या महाराष्ट्रात, या देशात, त्यांच्यासाठी कठोर कायदा बनवला पाहिजे। जो त्यांच्यावर टीका करेल त्यांच्यासाठी कठोर कायदा बनवला पाहिजे। परंतु याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा छत्रपती शिवराय असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या पुतळ्यांची विटंबना झाली। त्याच वेळेस बऱ्याच स्तरावर बऱ्याच ठिकाणून निषेध नोंदवण्यात आला आणि तेव्हा सरकारला सूचित केलं होतं की याच्यासाठी वेगळा कायदा तयार करा। परंतु सरकार आज काय याचा विचार करत नाही। मी म्हणतो आज लोकांना रस्त्यावर उतरायची गरज का भासली? छत्रपती शिवरायाचं तुमच्या खेटर इतकी सुद्धा यांची लायकी नाही जे आज छत्रपतीचा अपमान करतात। मला असं म्हणायचं तो इतिहास कधीही न संपणारा आहे आणि त्यांनी या देशासाठी काय नाही केलं। आज तुम्ही आम्ही जे छाती काढून मिरवतो आहेत, जे आम्ही स्वाभिमानाने जगतो आहोत ते फक्त छत्रपती शिवरायाच्या जीवावरती। यांचे आजोबा, यांचे पंजोबा यांना माहिती असेल पण यांचे खापर पंजोबा माहित नाही। पण आमचे छत्रपती शिवराय, जर आम्ही नुसतं छत्रपती बोललो तरी तोंडात नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि अशा थोर पुरुषांचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याला त्या ठिकाणी त्याची योग्य जागा दाखवून त्याला ठेचलं पाहिजे। मी तर म्हणतो मालेगाव शहरातून असे विविध तालुक्यातून, विविध क्षेत्रातून त्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे आणि सरकारला आवर्जून सांगतो की याच्यासाठी एक वेगळा कायदा करा जेणेकरून परत कोणी हिम्मत करणार नाही। जो बोट दाखवल त्याची बोट थोड्याची ताकद सरकारमध्ये ठेवली पाहिजे। सरकारने लेंबडपणाचं धोरण न ठेवता धैर्य दाखवलं पाहिजे आणि कायदा तयार केला पाहिजे। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक चित्रपट अभिनेता की ज्याला राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करण्याची त्याला संधी आली होती, अशा या हरामखोर अभिनेत्याने छत्रपतींचा इतिहास पुसायचं काम केलेलं आहे। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं छत्रपतींनी पूर्ण देशाला दाखवून दिलं होतं व त्याच्या माध्यमातून ते आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेतून सुटले होते। परंतु त्यांच्या सुटकेलाच याने खोटं ठरवत छत्रपतींनी लाच देऊन सुटका केली होती असं त्यांनी म्हटलं गेलं। म्हणून या राहुल सोलापूरकर नामक व्यक्तीचा नव्हे अशा विकृतीचा सर्व मराठा समाजाला, सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप मनस्ताप झाला आहे। अशा या विकृतींना वेळीच जर आपण आवर घालला नाही, वेळीच यांना जर ठेचलं नाही तर इथून पुढे अशा विकृती कायम तयार होत राहतील।
कारण इथून मागे सुद्धा अनेक प्रकार झालेले आहेत. महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची असे प्रकार सध्या महाराष्ट्रात नवीनच ट्रेंड आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात सुद्धा राजमाता जिजाऊंविषयी जेम्स लेनने अतिशय घाण प्रकारे लिखाण लिहिलं होतं, परंतु त्यात चूक जेम्स लेनची नसून त्यात त्याला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीची आहे. म्हणून अशा व्यक्तींचा, अशा विकृतींचा आम्ही सर्व समाजांतर्फे व महाराष्ट्रातील सर्व जनतेतर्फे निषेध करतो आणि अशा व्यक्तींना, अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असं आम्ही सर्व समाजाच्या वतीने, सर्व शिवप्रेमींच्या वतीने येथे नमूद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्यांच्या काळात चांगल्या प्रकारे शासन तयार केलं होतं. चुकीचं काम करणाऱ्याला चौरंग केला जात होता. राज्यात चुकीचं काम करणाऱ्याला टकमकवरून कडे लोट केला जात होता. असे आमचे महापुरुष, जगाला चांगली दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच त्यांच्या महाराष्ट्रात जर कोणी त्यांच्यावर आक्षेपार्थ किंवा त्यांची आग्र्याची जी घटना आहे ती चुकीची ठरवत असेल, अशा हरामखोर तो राहुल नक असेल, कोणी असेल, त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत त्याचा चौरंग झाला पाहिजे. भविष्यात आमच्या महापुरुषांवर असं चुकीचं लिखाण किंवा चुकीचा इतिहास सांगण्याची कोणी हिंमत करणार नाही. मालेगाव जागृत गाव आहे. मालेगाव तालुक्याच्या वतीने, सर्व पक्षीय, सर्व संघटनांच्या वतीने, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवजयंती उत्सव समिती, सर्वांच्या वतीने आम्ही कडक तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो. शासनाने याला जर चुकीचं ठरून त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल केला तर भविष्यात कोणी अशी हिंमत करणार नाही. कोणीही उठावं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विटंबना असो, चुकीचं लिखाण असं करावं. फक्त याला जर कोणी दोषी असेल तर मी म्हणतो शासन आहे. शासन जोपर्यंत कडक कायदा करत नाही, या हरामखोराला कडक शिक्षा करत नाही, अजून याच्यानंतर अशी कोणीतरी हिंमत करेल आणि याची पुनरावृत्ती होईल. मी तर म्हणतो पूर्ण शहरात, महाराष्ट्रभर सर्वांनी निवेदन दिलं पाहिजे, सरकारवर दडपशाहीचं सत्र सुरू केलं पाहिजे आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन या कडक कायदा केला पाहिजे. मी तमाम मालेगाव वासियांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो. इथेच थांबतो. जय हिंद.